laws of motion, gravitation, mechanical properties of solids, and then 12th जे आहे ते fluid. Thermal properties of matter, 11th. Thermal properties of matter, sound, optics, electrostatic, semiconductors, ओके. अँड देन अजून मेजरमेंट, स्केलर अँड वेक्टर पण आहेत, पण मिनिमम पॉईंट आहे त्यातले. देन 12चे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे रोटेशनल ॲक्स, ओके. ऑसिलेशन अँड वेव्ह मोशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी, magnetism, electromagnetic induction, ऑप्टिक्स. ऑप्टिक्समध्ये वेव्ह थिअरी, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, 11thला रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन झालेच असतं, ओके. ऑप्टिक्स. मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्समध्ये ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स. KTG, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. सेमीकंडक्टर्स, 12th. कम्युनिकेशन सिस्टम, EML, then communication system. CBT एक्झाम असते, तुम्हाला माहितीच आहे, कम्प्युटर बेस्ड आहे, ओके. त्याच्यामध्ये मग मेजरमेंट अँड स्केलर. मेजरमेंटमध्ये मोस्ट ऑफ डायमेन्शनच यूज केलेलं आहे. डायमेन्शनवर किंवा अजून SI युनिट, HSN, इन बेसिक शॉर्ट क्वेश्चन्स असतात त्याच्यात. आणि इन व्हेक्टर फॉर्म, स्केलर फॉर्ममध्ये पण जे काही एक्झाम्पल्स आहेत मोस्ट ऑफ, स्केलर प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्ट, तसं मोशन इन प्लेनमध्ये पण आहेच ते स्केलर अँड वेक्टर, ओके. त्याच्यानंतर मग बाकीचे जसे जसे चॅप्टर घेऊ तसे जसं समजेलच. मग त्याच्यामध्ये 11thमधलं जे फर्स्ट आहे मोशन इन प्लेन. वी नो दॅट मोशन, मोशन मीन्स काय? राईट, मुवमेंट, राईट, व्हेरी गुड. सो मोशन इन प्लेन. मग आता मोशन इन प्लेन इन 1D अँड 2D, ओके. स्टार्ट केलं आहे ना? काय सर? हो, केलं आहे सर स्टार्ट. ओके. ओके. सो मोशन इन प्लेन. सो त्याच्यात क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज, वी नो दॅट. फिजिकल क्वांटिटीज मीन्स काय? जे काही आपल्याला मेजरमेंट करायचं आहे, कुठली एक समथिंग घ्या. सो त्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटीज म्हणजे त्याचं मेजरमेंट करणं, त्या क्वांटिटीचं काहीतरी स्पेसिफिक मेजरमेंट करणं, सो त्याला म्हणतात फिजिकल क्वांटिटी. अँड वी नो दॅट फिजिकल क्वांटिटीचे 2 टाईप्स आहे. कुठले कुठले आठवत आहे? डिराईव्ह क्वांटिटी अँड फंडामेंटल क्वांटिटी, राईट. डिराईव्ह क्वांटिटी मीन्स काय? राईट, जे फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतात, आणि फंडामेंटल क्वांटिटी हे इंडिपेंडंट असतात, राईट. सो इंडिपेंडंट ते 7 फंडामेंटल्स क्वांटिटी आहे, वी नो दॅट. 7 फंडामेंटल क्वांटिटी आठवत आहे? मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, करंट इलेक्ट्रिसिटी, अजून एक, हां, राईट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ओके. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे आणि ह्यांच्यावर डिपेंड. फॉर एक्झाम्पल आता आपण घेतलं फोर्स, राईट. फोर्स हा काय आहे? डिपेंड आहे. कोणावर डिपेंड आहे? प्रेशर आणि एरिया. फोर्स इज इक्वल टू प्रेशर अपॉन
एरिया, राईट. सो हां, सो तो डिपेंड कोणावर आहे? प्रेशरवर डिपेंड आहे, देन फोर्सवर डिपेंड आहे, अगेन फोर्स कोणावर डिपेंड आहे? मासवर डिपेंड आहे, ॲसिलरेशनवर डिपेंड आहे, राईट. सो या आहे ज्या दुसऱ्यांवर डिपेंड आहेत. दुसऱ्या म्हणजेच कोण आहे? त्या फंडामेंटल आहे. आता लेंथ कोणावर डिपेंड आहे का? नाही. कुठलीही समथिंग त्याची लेंथ घ्यायची, दॅट्स इट. टाईम कोणावर डिपेंड आहे का? नाही. टेम्परेचर, ज्या काही फंडामेंटल क्वांटिटी आहे त्या कोणावर डिपेंड नाही, त्या इंडिपेंडंट आहे. सो अशा क्वांटिटीजला काय म्हणतात मग? फंडामेंटल क्वांटिटी, राईट. देन त्याच्यानंतर मग अजून क्वांटिटीचे जे मेन टाईप्स आहे इन मेजरमेंट, ते कुठले कुठले? मोशनमध्ये स्केलर अँड वेक्टर. सो वी नो दॅट स्केलर काय आहे? याच्यामध्ये फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड यूज केला जातो. कळलं? सो इट इज अ क्वांटिटी विथ मॅग्नेट्यूड, म्हणजेच न्यूमेरिकल व्हॅल्यू, काहीतरी समथिंग व्हॅल्यू असते. सो त्या क्वांटिटीला काय म्हणतात मग? स्केलर क्वांटिटी. मग बरेचसे एक्झाम्पल आहेत. इथे मी फक्त 2-3 घेतले. डिस्टन्स, मास, टेम्परेचर. तर डिस्टन्स, इथून इतका डिस्टन्स आहे सपोज 30 सेंटीमीटर, बट डायरेक्शन दिली का? नाही. फक्त मॅग्निट्यूड दिलेला आहे, काहीतरी समथिंग मीटर, सेंटीमीटर, ज्याच्यात काय आहे त्याच्यात किलोमीटर. ओके. सो त्याच्यामध्ये डायरेक्शन यूज केलेली नाही, म्हणजे ती कुठली क्वांटिटी झाली? स्केलर क्वांटिटी. ओके. देन मास, फक्त के जी यूज केलेले, बट ह्या डायरेक्शनला इतकंच मास आहे किंवा त्या डायरेक्शनला इतकंच मास आहे. आता मी इथे उभी, राईट. सो माझं इथे वेट 50 kg आहे. तिथे जाऊन चेंज होणार आहे का? नाही. किंवा तिथे जाऊन चेंज होणार, म्हणजे याच्यावर डायरेक्शन मेन्शन होत नाही. सो याला पण कुठली क्वांटिटी म्हटलेली आहे? स्केलर क्वांटिटी. त्याच्यानंतर इट कॅन बी अडेड, सबट्रॅक्टेड, मल्टिपल. याच्यात आपण सगळे ॲड करू शकतो. डिवाइड, सबट्रॅक्शन, ॲडिशन बाय सिम्पल रूल्स ऑफ अल्जेब्रा. वी नो दॅट मॅथमॅटिक्स. देन नेक्स्ट काय आहे मग? नेक्स्ट क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. आता जसं स्केलरमध्ये काय आहे? फक्त आणि फक्त ओनली वन मॅग्निट्यूड, बट वेक्टरमध्ये काय आहे? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन पण. मग आता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट घेतलं, वेलॉसिटी घेतलं. आता वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन अ टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? शॉर्टेड डिस्टन्स. ओके, इट्स कॉल्ड डिस्प्लेसमेंट. ॲसिलरेशन इट मीन्स velocity per unit time, rate of change of velocity per unit time. Velocity means rate of change of displacement per unit time, and displacement means shortest distance is called. सो याच्यामध्ये सगळ्यांमध्ये काय यूज केलेलं आहे? मॅग्निट्यूड पण यूज केलेलं आहे आणि डायरेक्शन पण यूज केलेली आहे. या डायरेक्शनने, त्या डायरेक्शनने, समथिंग एक्झाम्पल्सनुसार. सो फोर्स पण आहे. मी आत्ताच सांगितलं, फोर्स इज इक्वल टू प्रेशर अपॉन एरिया, अजून मास इंटू ॲसिलरेशन. डिपेंड आहे ना क्वांटिटीज. सो अशा क्वांटिटीजला काय म्हटलेलं आहे मग? वेक्टर क्वांटिटी. मग त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ओके. इन मॅग्निट्यूड म्हणजे कशामध्ये ती व्हॅल्यू घेतलेली आहे? मॅग्निट्यूडमध्ये. राईट करताय का तुम्ही? मेन पॉईंट. शॉर्टमध्ये लिहा. स्केलर क्वांटिटी म्हणजे ओनली वन मॅग्निट्यूड. हां, सॉरी, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सॉरी, area, and then force is equal to pressure in. Sorry. Okay. Then next, representation of vector. ते काय बोललो इथं? रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर म्हणजे काय? फेस टाईप ऑर ॲरो ओव्हर. ओके, हा वरती ॲरो. सो याला काय म्हणतात? रिप्रेझेंट. हेड अँड टेल. ओके, वी नो दॅट. हेड अँड टेल. देन टाईप्स ऑफ वेक्टर हे तुम्ही बघितले. टाईप्स ऑफ वेक्टर फर्स्ट आहे इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टरला काय असतं? डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ही दोघांची सेम असते. म्हणजे ह्या डायरेक्शनने जाते 20 किलोमीटर, ए बी डायरेक्शनने जाते सेम ॲज इट इज 20. सो ए अँड बी हे दोघं काय झाले? इक्वल वेक्टर, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनइक्वल, म्हणजे अपोजिट. कुठले तरी एकाची डायरेक्शन चेंज असते. हा जर ए जर ह्या डायरेक्शनने जात असेल तर बी त्या डायरेक्शनने जात असेल. मग आणि त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड सेम असते. मे बी मॅग्निट्यूड डिफरंट असते, डायरेक्शन इफ एनी वन इज डिफरंट. कशामध्ये? अनइक्वलमध्ये. ऑब्विसली इक्वलच्या काय असणार आहे? ते अपोजिट असणार आहे. ओके. देन नेक्स्ट आहे पॅरलल वेक्टर. तुम्हाला लॉ आहेच नेक्स्ट पुढे, पॅरलिलोग्राम ऑफ वेक्टर. मग त्याच्यामध्ये टू वेक्टर्स इन सेम डायरेक्शन. ऑब्विसली अँगल काय असणार आहे? एकाच डायरेक्शनने जाता येतं. अँगल मे बी थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. राईट करताय का तुम्ही इन शॉर्ट?
So parallel vector, two vectors and in same direction, anti-parallel opposite direction. Opposite direction obviously angle असणार आहे 180. Then collinear vector, two vector fall in same line. जे काही two vectors घेतलेले ते fall in same lines. अशा vectorsला काय म्हणतात? कोलिनियर. आता कोप्लेनर म्हणजे हे कोलिनियर असणारे हे म्हणजे टू वेक्टर्स फॉल्स इन सेम प्लेन. इट्स कॉल्ड ॲज कोप्लेनर वेक्टर, राईट. आता नेक्स्ट आहे कॉन्करंट वेक्टर. देन वेक्टर्स ॲक्टिंग ॲट द सेम पॉईंट. जे वेक्टर्स आहे फॉर एक्झाम्पल ए अँड बी, इट इज ॲक्टिंग ॲट अ सेम पॉईंट. इट्स कॉल्ड कोकरंट वेक्टर. आणि नेक्स्ट आहे झिरो वेक्टर, ज्याची मॅग्निट्यूड झिरो आहे, सो त्याला काय म्हणतात? झिरो वेक्टर. हां राईट, झिरो वेक्टर ऑर नल वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड. युनिट वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड ही 1 येते. ओके, सो अशा वेक्टर्सला काय म्हटलेलं आहे? युनिट वेक्टर. मग त्याच्यामध्ये ड्यू डायरेक्शन ऑब्वियसली असणारच आहे. त्याच्यानंतर युनिट वेक्टरचा फॉर्म्युला माहितीच आहे, ए कॅप इज इक्वल टू ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. लिहायचे हे येस. मोशन इन प्लेन चॅप्टर. ओके, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर ग्राफिकली मेथड. हेड अँड टेल, ऑब्वियसली हेड अँड टेल वेक्टर फॉर्म. हेड अँड टेल आपण वेक्टर फॉर्म कसं राईट करतो? हेड अँड टेल. देन नेक्स्ट काय आहे आपला? पॅरेलिलोग्राम. तो आहेच पॅरेलिलोग्राम, लॉ ऑफ ॲडिशन. त्याच्यानंतर ट्रायंगल लॉ. हेड अँड टेल मेथड टू फाइंड द सम ऑफ वेक्टर्स ए प्लस बी. वी प्लेस द बी सो दॅट इट टेल इज हेड ऑफ अ वेक्टर. आपण राईट करताना कसं करतो? सो हेड टू टेल, ए वेक्टर घेतला, देन नेक्स्ट. ओके, मग त्याच्यामध्ये ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन मीन्स टू वेक्टर घेतले ए अँड बी. सबस्ट्रॅक्शन मीन्स काय असतं? इथे ॲडिशनच बट एक वेक्टर कसा असतो? निगेटिव्ह. ओके, तर बॅक कुठे गेलायचं? इथनं येईल का? हे ना?
Okay, to find the sum of vector join the tail of A to head of B, right? Resultant of A plus B, resultant means R is equal to, मी आत्ताच मेन्शन केलं, A plus B. then vector addition commutative, vector addition म्हणजे vector A plus B काय आणि B plus A काय, दोघं काय असतात, इक्वल. and then मग vector A plus B is equal to B plus A. if two vectors have same magnitude but opposite direction, मॅग्निट्यूड सेम आहे बट डायरेक्शन कशी आहे, अपोजिट. सो अपोजिट डायरेक्शन म्हणजे ए प्लस बी, सॉरी ए, इथे दोघं वेक्टर ए प्लस ए मायनस, ऑब्वियसली प्लस मायनस काय होणार, मायनस. अँड देन ए मायनस ए इज इक्वल टू 0. डायरेक्शन ऑफ नल वेक्टर, आपण आत्ताच बघितलं डायरेक्शन ऑफ नल वेक्टर म्हणजे त्याचं हे काय येणार, 0 वेक्टर. सो इथे काय, डायरेक्शन ऑफ नल वेक्टर इज नॉट अ स्पेसिफाईड, जरी इथे 0 येते बट डायरेक्शन ऑफ नल वेक्टर इज नॉट अ स्पेसिफाईड. देन सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर, आता इथे काय होतं, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, बट सबस्ट्रॅक्शनमध्ये एक डायरेक्शन म्हणजे ए मायनस बी इज इक्वल टू ए प्लस मायनस बी, एक वेक्टर काय घेतलेलं आपण, निगेटिव्ह. सो ए मायनस बी इज इक्वल टू ए प्लस मायनस बी. सो याला काय म्हटलेलं आहे, मग सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. अँड देन हा काय आहे, ॲडिशन ऑफ वेक्टर. ॲडिशन ऑफ वेक्टरमध्ये सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन असतं. ओके, देन नेक्स्ट आहे पॅरेलिलोग्राम मेथड. मग पॅरेलिलोग्राम मेथडमध्ये 2 डायग्राम्स, ते डायग्राम्स बघितले आपण, कुठली, फर्स्ट पॅरेलिलोग्राम, तुम्हाला लॉट परत गेलं ते, ठीक आहे. इफ 2 वेक्टर्स ॲक्टिंग ॲट अ पॉइंट आर रिप्रेझेंट बाय 2 ॲडजसंट साईड ऑफ पॅरेलिलोग्राम. पॅरेलिलोग्रामचं काय होतं, 2 ॲडजसंट साईड, कुठल्या कुठल्या बघितल्या तर वेक्टर ए अँड वेक्टर बी. सो रिझल्टंट मॅग्निट्यूड, वी नो दॅट रिझल्टंट मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय, आर स्क्वेअर इज इक्वल टू वेक्टर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. देन तिथे ऑब्वियसली अँगल येतो, तो कुठला घेतला आपण, कोसाइन म्हणजे कॉस थीटा. मग डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, मग त्याच्यामध्ये काय होतं, टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस थीटा. 2 वेक्टर्स घेतलेले, कुठले कुठले, ए अँड बी, राईट. सो त्याच्यामध्ये बी वेक्टरचं बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस थीटा. मग ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेलिलोग्रामचं एक्सप्लेनेशन आहेच पुढे, बट ट्रायंगल ऑफ ॲडिशन, वेक्टर ए घेतला आहे, राईट. सो वेक्टर ए अँड वेक्टर बी, त्यांचा रिझल्टंट ऑब्वियसली काय येणार आहे, त्यांची ॲडिशन. सो रिझल्टंट रिप्रेझेंट बाय द थर्ड साईड टेकन. आता वेक्टर ए इकडून घेतला आहे, वेक्टर बी तिकडून घेतला आहे, मधून जो जातो तो रिझल्टंट वेक्टर असतो. अँड देन रिझल्टंट वेक्टर म्हणजेच आर इज इक्वल टू, कुठलेही 2 घेतल्यात, इथे ए अँड बी घेतले, सी अँड डी असेल तर आर इज इक्वल टू सी प्लस डी. सो आर इज इक्वल टू ए प्लस बी. मग त्याच्यामध्ये रिझल्टंट वेक्टर ऑफ मॅक्झिमम, ऑब्वियसली मॅक्झिमम आहे म्हणजे अँगल किती आहे, 0. देन आर मॅक्स मीन्स रिझल्टंट वेक्टर मॅक्झिमम. सो आर मॅक्स इज इक्वल टू ए प्लस बी, देन अँगल किती, 0. मिनिममला अँगल किती असणार आहे, आर मिनिमम इज इक्वल टू इन मॅग्निट्यूड ए मायनस बी, देन अँगल किती, 180. ओके, सो रिझल्टंट ऑफ मॅग्निट्यूड मिनिमम अँड मॅक्झिमम, व्हॉट हॅपन, मैक्सिमम ऑब्वियसली जब वो पास होता है, मतलब ए वेक्टर आणि बी वेक्टर प्रत्येक करावं लागेल, वेक्टर ए आणि बी रिझल्टंट काय घेतो, दोघांच्या ॲडिशन. आणि मग जसं त्याचा मॅक्झिमम होत जातो, मॅक्झिमम म्हणजे पूर्ण तो सर्कल फॉर्ममध्ये 360मध्ये जाईल. अँड देन 360मध्ये जाऊन परत तो त्याच्यावरच येईल, एकाच डायरेक्शनने येतील, मग तिथे अँगल किती होऊन जाणार आहे, 0. ओके, मग अँगल 0 झाला म्हणजे तो काय झाला, आर मॅक्स. पूर्ण रोटेट होऊन काय 360, आणि 360 नंतर काय परत तो 0, म्हणजे त्याचा रिझल्टंट मॅक्झिमम किती, थीटा इज इक्वल टू 0 आणि मिनिमम 180. ओके, रेंज ऑफ रिझल्टंट ए मायनस बी ग्रेटर दॅन अँड इक्वल टू आर, सॉरी लेस दॅन अँड इक्वल टू आर, लेस दॅन अँड इक्वल टू ए प्लस बी. ए आणि बी 2 वेक्टर घेतलेले म्हणून इन मॅग्निट्यूड त्यांचं काय असणार आहे, ए मायनस बी आणि ए प्लस बी. ए मायनस बी किती अँगल, 180, आणि ए प्लस बी किती आहे, 0, आणि दोघांचं सेंटर काय आहे, रिझल्टंट वेक्टर. म्हणून आपण हे काय घेतलं, ए मायनस बी इज लेस दॅन अँड इक्वल टू रिझल्टंट वेक्टर आर अँड इज लेस दॅन इक्वल टू ए प्लस बी. ओके, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर 2 घेतलेले ॲक्सिस एक्स अँड वाय. ऑब्वियसली एक्स ॲक्सिसला ए एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा,
वाय ॲक्सिसला ए वाय इज इक्वल टू ए साइन थिटा. अँड देन मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला इन मॅग्निट्यूड ए इज इक्वल टू अंडर रूट ए एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याचं फॉर एक्झाम्पल आपण घेतलं आहे ए इज इक्वल टू 10, अँगल घेतला आहे 30 डिग्री. ओके. देन नेक्स्ट काय, ए एक्स म्हणजे ए एक्स किती होता आपला 10, ए कॉस थिटा. सो ए किती आहे 10 फॉर एक्झाम्पल, आणि अँगल किती आहे 30. सो वी नो दॅट कॉस 30 किती आहे, ओके, √3/2 देन 10. ओके. मग ए वाय 10 साइन 35. मग जर रिझल्टंट वेक्टर मॅग्निट्यूड ए इज इक्वल टू अंडर रूट सॉल्व केल्यावर ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर काय येणार आहे 30 डिग्रीचा 5चा स्क्वेअर 25, राईट. 25 इंटू 3, कारण इथे √3 घेतलं आहे. ओके. सो ॲज इट इज 3 राहणार. अँड देन प्लस ए वाय स्क्वेअर, ए किती आपला ए वाय स्क्वेअर देन 5चा स्क्वेअर 25. सो आपला मॅग्निट्यूड ऑफ ए काय येणार आहे आपला, राईट. सो ऑर्थोगोनल युनिट वेक्टर फॉर एक्झाम्पल घेतले. मग त्याच्यामध्ये ऑर्थोगोनल वेक्टर वी नो दॅट ऑर्थोगोनल वेक्टर इन मॅग्निट्यूड कोणते आपण हे घेतलेले आहे आय जे के. ओके. सो त्यांच्या सगळ्यांची व्हॅल्यू इन मॅग्निट्यूड काय असणार आहे 1च. So in magnitude I is equal to 1, in magnitude J is equal to 1 and K is equal to 1. So तिघांची व्हॅल्यू किती असणार आहे 1. And then Cartesians from the vector आपण इथे सपोज f घेतलाय. सो f of x y x कोऑर्डिनेट x त्याच्यानंतर कोऑर्डिनेट y त्याच्यानंतर कोऑर्डिनेट गेला तर क्रॉस नाही ना दुसरीकडे. पहिला ओके. सो एफ ऑफ एक्स अँड वाय इन मॅग्निट्यूड मग काय घेणार अंडर रूट जो आपण फॉर्म्युला बघितला एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर 3 घेतलेले आपण, राईट. सो एक्स वाय झेडचे एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर प्लस एफ झेड स्क्वेअर. ॲडिशन ऑफ वेक्टर युझिंग कॉम्पोनंट्स, ॲडिशन ऑफ वेक्टर युझिंग कॉम्पोनंट्स रिझल्टंट वेक्टर्स म्हणजे एक्स आर एक्स इज इक्वल टू ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी एक्स. सेम ए आर वाय इज इक्वल टू ए वाय प्लस बी वाय, वाय ॲक्सिस म्हणून वाय वाय कोऑर्डिनेट, एक्स ए म्हणून एक्स एक्स प्लस सी वाय. बट इथे रिझल्टंट वेक्टर इथे राहिला आर एक्स आय प्लस आर वाय. देन नेक्स्ट काय येईल आर झेड के. ओके. सो मॅग्निट्यूड ऑफ सेम मॅग्निट्यूडचा बघितलाय ना आपण काय मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय बघितला आपण इन मॅग्निट्यूड आर इज इक्वल टू बट टूज घेतलेले एक्स अँड वाय. सो एक्स अँड वाय घेतलेले असल्यामुळे अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. ओके. देन डायरेक्शन ऑब्वियसली डायरेक्शन अँगल ऑफ थिटा टॅन थिटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर एक्स. आता त्याच्यामध्ये स्केलर प्रॉडक्ट म्हणजेच डॉट प्रॉडक्ट. सो त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे फर्स्ट काय आहे ए डॉट पी इज इक्वल टू इन मॅग्निट्यूड ए इन मॅग्निट्यूड पी कॉस थिटा. सो त्याच्यामध्ये स्केलर प्रॉडक्ट जे असतात ते काय असतात इज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ हे करूया. मग कम्युटेटिव्ह लॉ ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. देन नेक्स्ट ते काय आहे ए इज परपेंडिक्युलर टू बी. ऑब्वियसली परपेंडिक्युलर असल्यामुळे ए डॉट बी काय येणार आहे 0. देन नेक्स्ट ते काय असतात कॉम्पोनंट. मग कॉम्पोनंट कुठले ए एक्स बी एक्स ए वाय बी वाय अँड ए झेड बी झेड 3 आय जे अँड
के. मग त्याच्यामध्ये ए डॉट बी म्हणजे दोघांचं जे स्केलर प्रॉडक्ट असतं ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. फॉर एक्झाम्पल आता त्यांनी घेतलंय ए इज इक्वल टू 2i प्लस 3j, बी इज इक्वल टू 4i प्लस 5j. ऑब्विसली डॉट प्रॉडक्ट आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन अँड देन ॲडिशन. मग त्याच्यामध्ये 2 इंटू 4 प्लस 3 इंटू आयची काय आपण बघितलं, आय डॉट आय काय आहे कॅरेक्टरिस्टिक, आय डॉट आय हो, बट आय डॉट आय काय तर इज इक्वल टू 1, जे डॉट जे इज इक्वल टू 1, के डॉट के इज इक्वल टू 1. ओके, सो इथे यांची व्हॅल्यू काय होऊन जाणार आहे मग आय डॉट इंटू आय डॉट 1, जे डॉट इंटू जे डॉट 1. राहिलं काय मग 2 इंटू 4 किती होतात 8 अँड देन 3 इंटू 5 15. So 8 plus 15 is equal to 23. Then dot product of vector A and B is equal to 23. For example, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स. मग त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहे कॉस थीटा इज इक्वल टू ए डॉट बी, आपण आधी पण बघितलं ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए अँड बी. त्याच्यानंतर नेक्स्ट वेक्टर. वेक्टर स्केलर प्रॉडक्ट म्हणजेच डॉट प्रॉडक्ट म्हणतात आणि वेक्टर म्हणजेच काय क्रॉस प्रॉडक्ट. आता क्रॉस प्रॉडक्टमध्ये आय क्रॉस जे, जे क्रॉस के अँड के क्रॉस आय अँड देन त्याचे डायरेक्शन चेंज झाल्या म्हणजे आय क्रॉस जे जे क्रॉस येते ते काय होतात निगेटिव्ह फॉर्ममध्ये जातात. मग त्याच्यामध्ये ए क्रॉस बी इज इक्वल टू, तिकडे कुठला अँगल होता डॉटमध्ये कॉस होता राईट, इथे कुठला आहे साईन. इन मॅग्निट्यूड ऑफ ए बी इंटू साईन थिटा, तिकडे कुठला होता कॉस. तिथे तो काय लॉ कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत होता, इकडे करत नाही. सो क्रॉस प्रॉडक्ट इज नॉट अ कम्युटेटिव्ह लॉ. त्याच्यानंतर मग तिकडे काय होतं ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए, बट इथे काय आहे ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. सेकंड प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक्स. तिकडे काय होतं ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए, देन इकडे काय आहे ए क्रॉस बी इज इक्वल टू निगेटिव्ह मायनस बी क्रॉस ए. ओके, देन युनिट वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट मी आता सांगितलं तिकडे काय आय डॉट आय इज इक्वल टू 1, जे डॉट जे इज इक्वल टू 1, के डॉट के इज इक्वल टू 1. बट इथे काय आहे युनिट क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर आय क्रॉस जे इज इक्वल टू के, बट जे क्रॉस आय इज इक्वल टू काय येणार मायनस के. जे क्रॉस के इज इक्वल टू आय, बट के क्रॉस जे इज इक्वल टू मायनस आय. ओके, सेम के क्रॉस आय इज इक्वल टू जे, तिकडे काय असणार परत इकडे आय येणार मायनस जे, म्हणजे जे इकडे चेंज केलं तर ते इकडे काय होणार मायनस साईन. ओके, अपोजिट डायरेक्शन. इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे जे क्रॉस आय इज इक्वल टू मायनस के, सगळेच नाही लिहिले फक्त फर्स्ट लिहिलेले आहे जे क्रॉस ए. के क्रॉस जे काय होणार मायनस आय. त्याच्यानंतर वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट. ओके, युनिट वेक्टर अँड देन अपोजिट डायरेक्शन. आता इथे काय कोसाइन लॉ. कोसाइन लॉ काय होत टू डिटरमाइन द अँगल्स अँड साइड ऑफ ट्रायंगल. जो काही ट्रायंगल आहे तर काय डिटरमाइन करण्यासाठी कोसाइनचा यूज केलेला आहे अँगल अँड साइड्स. फॉर एक्झाम्पल मग त्याच्यामध्ये 3 अँगल घेतले अल्फा बीटा अँड गॅमा. फर्स्ट ऑफ ऑल कॉस अल्फा इज इक्वल टू, आता कॉस अल्फा इज इक्वल टू बी स्क्वेअर. का, कारण की कॉस अल्फा साईड कुठल्या टर्न लिहायला गेलं तर जाता येते. कॉस बीटा इज इक्वल टू ए ला आहे तो राईट वेक्टर ए, देन कॉस गॅमा काय आहे ए ला, म्हणजे फक्त हे चेंज झालेले आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. आता इथे bc का घेतलेला आहे कारण की तो जो अँगल आहे तो कोणामधला आहे वेक्टर बी अँड सी मधला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कॉस बीटा. कॉस बीटा इज इक्वल टू ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता कॉस बीटा कुठला ए आणि सीचा आहे म्हणून इथे काय घेतलेलं आहे 2ac. नेक्स्ट गॅमा. गॅमा कुठला कोणामधला आहे ए अँड बी. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. आता सपोज इथे कॉस अल्फा तुम्ही डायरेक्शन म्हणजे इथे तो बी आणि सी मधला अँगल आहे म्हणून इथे बी प्लस सी घेतलेलं आहे राईट. ए आणि सी मधला आहे म्हणून ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर घेतलेलं आहे. ओके, बट जर अल्फा अँगल ए सी मधला असेल तर इथे काय येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग बघावं लागतं की तो कुठल्या डायरेक्शनचा आहे. लिहिताय का आधीचं पण लिहायचं आहे, इन शॉर्टमध्येच सांगितलेलं ते.
इथे साइन लॉ यूज केलेला आहे, साइन सेम ए अपॉन साइन अल्फा, अल्फाला कुठला घेतला आहे ए, सो ए अपॉन साइन अल्फा ऑब्वियसली बी अपॉन साइन बीटा इज इक्वल टू सी अपॉन म्हणजे 3abc अँड देन अल्फा बीटा गॅमा, ऑब्वियसली एला अल्फा घेतलाय म्हणून ए अपॉन साइन अल्फा, बीला बीटा घेतलाय म्हणून साइन बीटा अँड सीला कोण घेतलेला आहे अँगल गॅमा म्हणून सी अपॉन साइन गॅमा. त्याच्यानंतर मोशन इन प्लेन इम्पॉर्टंट पोझिशन वेक्टर 2D 2 डायमेन्शन. मग पोझिशन वेक्टर इज यूज टू स्पेसिफाय द पोझिशन ऑफ पॉइंट बाय टेकिंग रेफरन्स पॉइंट कॉल ॲज ओरिजिन. सो त्याच्यानंतर रिझल्टंट आर इज इक्वल टू XI प्लस YJ, आपण थर्ड घेतलेलं नाही, ओके. सो फक्त 2R इज इक्वल टू XI प्लस YJ, मॅग्निट्यूड आपण बघितलंच आहे, 2 घेतलेलं आहे म्हणून इन मॅग्निट्यूड R इज इक्वल टू अंडर, म्हणजे जे कॉस्टचे होतात सेम ॲज इट इज ते इकडे कोणाचे आहे साईनचे आहे. सो अंडररूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. डायरेक्शन तिकडे काय घेतलं होतं आपण, टॅन थिटा इज इक्वल टू, आठवत आहे टॅन थिटा आधीच्या ह्याच्यात 1D मध्ये, टॅन थिटा इज इक्वल टू अपॉन राईट. सो इथे काय येणार आहे, टॅन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. युनिट वेक्टर तिकडे पण बघितलं होतं आपण, युनिट वेक्टर ए कॅप इज इक्वल टू ए अपॉन मॅग्निट्यूड ए, इथे रिझल्टंट आर इज इक्वल टू आर अपॉन इन मॅग्निट्यूड आर कॅप. सो आर कॅप इज इक्वल टू XI प्लस YJ अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. देन पोझिशन ऑफ वेक्टर इन 3 डायमेन्शन, 2 डायमेन्शन मेथड्स गुड, 2 डायमेन्शन म्हणजे तिथे फक्त आय आणि जे, 1 डायमेन्शन मध्ये आपण काय बघितलं होतं अँगल, ओके. आता इथे पोझिशन 3D सेम, फक्त इथे 2I आणि J घेतले होते आणि ॲक्सिस म्हणजे कुठले एक्स आणि वाय. आता इथे 3 ॲक्सिस अँड 3 कॉम्पोनंट. सो फर्स्ट काय आर इज इक्वल टू XI, ऑब्वियसली रिझल्टंट म्हणजे तिघांचे काय होणार आहे ॲडिशन. सो आर इज इक्वल टू XI प्लस YJ प्लस ZK, IJK इन मॅग्निट्यूड सेम, इन मॅग्निट्यूड काय येणार अंडररूट एक्स स्क्वेअर, 3 घेतले म्हणून एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अँड झेड स्क्वेअर. 3 डायमेन्शन माहिती ना XY अँड देन झेड. सो एक्स स्क्वेअर प्लस त्याच्यामध्ये युनिट वेक्टर, मग युनिट वेक्टर सेम IJK कॉम्पोनंट XI प्लस YJ प्लस ZK अपॉन अंडररूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. देन हा काय झाला युनिट वेक्टर आर कॅपचा फॉर्म्युला, आर कॅप इज इक्वल टू. आता त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट ऑफ वेक्टर, डिस्प्लेसमेंट वी नो दॅट डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय शॉर्टेस्ट डिस्टन्स, ओके. मग तिथे डिस्प्लेसमेंट वेक्टर इट इज अ वेक्टर जॉईनिंग इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. मग आपण कुठले सपोज R1 अँड R2 घेतलेलं आहे, इनिशियल म्हणजे काय स्टार्टिंगचं, ऑब्वियसली इनिशियल आणि फायनल असल्यावर फायनल मायनस इनिशियल, कारण की फायनलची व्हॅल्यू ऑब्वियसली कशी असणार आहे जास्त असणार आहे. सो AB इज इक्वल टू फायनल कोण घेतला आहे R2, इनिशियल कोण घेतला आहे R1, देन R2 मायनस R1. बट वी नो दॅट आता R2 काय आहे X2 अँड Y2 सेकंडचे, म्हणजे डायरेक्शन 2चं कोण आहे X2 आणि Y2 आणि R1 कोण आहे X1 Y1, बाकी I आणि J सेम. सो AB इज इक्वल टू X2I प्लस Y2J मायनस फायनल मायनस इनिशियल X1I प्लस Y1J. आता इथे काय केलेलं आहे आयच्या ज्या टर्म्स आहेत त्या क्लोज आणलेल्या, ऑब्वियसली इथे प्लस आहे बट इथे काय आहे मायनस. सो X2 मायनस X1 अँड देन दोघांचा कॉमन बाहेर काय केलं आहे आय काढलाय, सेम ॲज इट इज जेचं ही प्लस साईन ॲज इट इज इथे. सो Y2 मायनस हा प्लस मायनस काय झाला मायनस. सो Y2 मायनस Y1 इंटू J कॅप, ओके. Y2 मायनस Y1 इंटू J कॅप सेम ॲज इट इज इन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडमध्ये फक्त काय होणार आहे ते कशामध्ये येणार आहे स्क्वेअर रूटमध्ये. सो इन मॅग्निट्यूड AB स्क्वेअर रूट X2 मायनस X1 स्क्वेअर प्लस Y2 मायनस Y1, आपण तिकडे डायरेक्शन बघितलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, इथे एक्स स्क्वेअर म्हणजेच X2 मायनस X1 आहे आणि वाय म्हणजे Y2 मायनस Y1 आहे, 2D मध्ये बघितलं होतं राईट. So AB relative velocity in 2 dimension if two objects are moving with velocity VA and VB.
आता एखादी वेलॉसिटी जाते, एखादा टू ऑब्जेक्ट घेतला आपण, फॉर एक्झाम्पल ए अँड बी. सो रिलेटिव्ह वेलॉसिटी ए टू बी असणार आहे. ऑब्विसली ए टू बी म्हणजेच ए मायनस बी, वेलॉसिटी ऑफ ए मायनस बी टू ए असल्यावर काय येणार आहे, वेलॉसिटी बी मायनस बी, अपोजिट. कुठलेही घ्या, टी टू सी असेल म्हणजे वेलॉसिटी डी सी इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ डी मायनस वेलॉसिटी ऑफ सी. सेम इथे व्ही ए बी म्हणजे काय, रिलेटिव्ह वेलॉसिटी ए ऑफ बी, म्हणून इथे वेलॉसिटी ऑफ ए मायनस वेलॉसिटी ऑफ बी. देन नेक्स्ट इथे बघा आता काय घेतलेलं आहे, व्ही बी ए, वेलॉसिटी बी ए, बी मायनस बी ए. ओके. देन नेक्स्ट काय, मग ऑब्विसली आपल्याला लक्षात येत आहे की ते त्याच्या काय असते, अपोजिट. म्हणजे इथे व्ही ए बी ना इज इक्वल टू मायनस बी ए, वेलॉसिटी ऑफ ए बी इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ मायनस वेलॉसिटी ऑफ बी ए, कारण ती अपोजिट असते. बी ए इकडून जाते तर ए बी तिकडून येणार आहे अपोजिट डायरेक्शनला, म्हणून इथनं काय घेतलेलं आहे, मायनस. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट, प्रोजेक्टाईल मोशन. आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट किंवा तुम्ही बेस्ट एक्झाम्पल घेतलं फ्लाईटचं. ओके. टेक ऑफ करते, टेक ऑन करते, किंवा एखादा बॉल वरतून खाली फेकलाय. ओके. तिथे राईट नाही करते, ते बॉल फेकलाय खाली, तर तो ऑब्विसली त्याची वेलॉसिटी वाढत जाते, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी वाढत जाते, त्याच्यानंतर मॅक्झिमम हाईट येते, आणि एका पॉईंटला असं होतं की तो काय करतो, फॉल करायला लागतो, म्हणजे पडायला लागतो, म्हणजे ती त्याची काय होते, मॅक्झिमम हाईट ऑफ फ्लाईट. मग त्याची रेंज पण येते, हॉरिझॉन्टल रेंज ऑफ फ्लाईट. ओके. हेडिंग टाकलं प्रोजेक्टाईल मोशन लिहत असणार तर projectile motion, an object that flight after being thrown is called as projectile. Now obviously त्याच्या मोशनला काय म्हणतात मग, projectile motion. नाही होते ना. ओके. इथलं पेन पण यूज करू शकतो. ओके. स्लाइड वरती नाही होणार, परत परत स्लाइड वरती. अच्छा, हा तर समजलं. ओके. ओके. प्रोजेक्टाईल मोशन, टाइम ऑफ फ्लाईट. आता त्याच्यामध्ये डेरिवेशन ऑफ फ्लाईट. आता ऑब्जेक्ट आहे. ओके. इथून हा काय तो अँगल होतो, कॉम्पोनंट कुठले कुठले कॉम्पोनंट कुठले कुठले, कॉस अँड साईन. ओके. वरती कुठला असणार आहे,
साईन, यू साईन, आणि खाली कुठला असणार आहे, यू कॉस. मग त्याच्यामध्ये फर्स्ट ए एक्स इज इक्वल टू ए डायरेक्शन आणि सो ए एक्स इज इक्वल टू 0. का? कारण की आपण काय बघतोय, प्रोजेक्टाईल फ्लाईट. सो ए वाय इज इक्वल टू -g. -g का घेतलंय, ग्रॅव्हिटेशन म्हणजे खाली येणार, त्याच्या अपोजिट म्हणजे कुठे जात आहे, वरती. आणि ग्रॅव्हिटेशनचा अपोजिट कुठला असतो, हां, नॉर्मल फोर्स. बट ग्रॅव्हिटेशनला म्हणजे ग्रॅव्हिटीला अपोज करणारा, ग्रॅव्हिटेशन फोर्सला अपोज करणारा कुठला फोर्स असतो, माहिती असेल पण आठवत नसेल. सिडो फोर्स नाही. सिडो फोर्स काय असतो, रिअल फोर्स अँड सिडो फोर्स म्हणजे तो दिसत नाही इन जनरल. बट ग्रॅव्हिटेशन ऑब्विसली एखादा ऑब्जेक्ट फेकल्यावर खालीच येणार आहे, राईट. बट त्याला अपोज करणारा एक फोर्स असतो. आर्किमिडीज ऐकलंय, आर्किमिडीज प्रिन्सिपल ऐकलंय वाटतंय, आर्किमिडीज नावाचे सायंटिस्ट. काय तेच ना, आर्किमिडीज प्रिन्सिपल. तुम्हाला माहिती असेल, मी सांगितलं, अरे हां असं होईल, ते एकदम इझी आहे. ग्रॅव्हिटेशनलला फोर्स अपोज करणारा बियॉन्ड फोर्स असतो, अपथ्रस्ट फोर्स. ओके. इन जनरल बोट शिप्समध्ये यूज केलेले असतात बघा, ते बुडत नाही. का बुडत नाही, कारण की तिथे अपथ्रस्ट फोर्स, बियॉन्ड फोर्स यूज केलेला असतो, जो ग्रॅव्हिटेशनचा एकमेव फोर्स आहे की तो अपोजिट असतो. ठीक आहे. मग इथे काय झालं, ए वाय इज इक्वल टू -g म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनच्या काय आहे, अपोजिट आहे, कारण तो टाइम ऑफ फ्लाईट वरती जातोय ना. ओके. देन कंपोनंट्स इन वेलॉसिटी काय येईल मग, फर्स्ट मी आत्ताच सांगितलं, यू एक्स इज इक्वल टू यू कॉस. एक्स डायरेक्शनला आपण बघितलं ना कॉस थीटा आहे, अँड देन वाय डायरेक्शनला काय बघितलं, साइन थीटा. ओके. देन डेरिवेशन ऑफ टाइम ऑफ फ्लाईट. मग आता टाइम ऑफ फ्लाईटमध्ये यू वाय इज इक्वल टू यू साइन थीटा. वाय डायरेक्शनने जातोय मी आत्ताच सांगितलं, म्हणजे अपोजिट टू ग्रॅव्हिटेशन, म्हणजे ए वाय इज इक्वल टू -g. बट त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट एस वाय इज इक्वल टू काय, तो 0, कारण डिस्प्लेसमेंट वरती जात असल्यामुळे डिस्प्लेसमेंट ऑब्विसली वाय डायरेक्शनचं 0. सो कायनमॅटिक इक्वेशन, वी नो दॅट कायनमॅटिक इक्वेशन, न्यूटन्स इक्वेशन म्हणतात त्यांना. सो त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटचं काय, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. मग त्याच्यामध्ये 0, एस काय घेतला आपण, 0. ओके. देन यू ॲज इट इज, देन टी ॲज इट इज, बट यू काय आहे, यू साइन थीटा. सो यू साइन थीटा मायनस हाफ ए काय घेतलेला आहे, जी. ओके. ग्रॅव्हिटेशन, टी स्क्वेअर ॲज इट इज, स्मॉल टी देन कॅपिटल टी. देन टी इज इक्वल टू, आता टी इज इक्वल टू काय, टी इज इक्वल टू 2, यू हा 2 इकडे काय, डिवाइड आहे. ओके. त्याच्या फर्स्ट अपॉन पहिले आपल्याला काय करावं लागेल, ही जी टी टर्म ती ॲज इट इज तिथेच ठेवावं लागेल, तर टर्म 0 होऊन जातील इकडे 0 असल्यामुळे. सो आपल्याला फायनल टी काय येतो, म्हणजेच टाइम ऑफ फ्लाईट काय येतो, 2u साइन थीटा अपॉन जी. ओके. हे समजलं का, एक्सप्लेन करू. हा प्लस आहे, राईट, इकडे जाऊन काय होणार, मायनस. ओके. मायनस झाला, हा टी स्क्वेअर काय इकडे मल्टिपल आहे, इकडे जाऊन डिवाइड होणार. आता इकडे फर्स्ट काय आहे, 0 इज इक्वल टू यू साइन टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. किंवा हा इकडे प्लस मायनस करण्यापेक्षा हा मायनस इकडे जाऊन काय होईल, प्लस. प्लस झाल्यावर काय येईल, हाफ जी टी स्क्वेअर इज इक्वल टू यू साइन टी. ओके. आता त्याच्यानंतर यू साइन टी ना, परत आपल्याला हवा काय, फक्त आणि फक्त टी हवा आहे. सो टी ॲज इट इज तिथेच ठेवा, आणि ही टर्म काय होईल, इकडे शिफ्ट होईल. किंवा हा टी तिथेच ठेवा, ही टर्म. आता 2 इकडे काय, डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होणार, मल्टिपल. सो जी टी स्क्वेअर इज इक्वल टू यू साइन टी इंटू 2. परत जी इकडे डिवाइड मल्टिपल आहे, तिकडे जाऊन डिवाइड, काय होईल मग, सॉरी, टी स्क्वेअर इज इक्वल टू जी यू साइन T2. हां. सो काय इकडे परत हां, मग तोच टी इथे आपला टी इज इक्वल टू 2u साइन थीटा अपॉन जी. ओके. मग त्याच्यानंतर मॅक्झिमम हाईट. आता हा काय आला आपला टाइम ऑफ फ्लाईट. ओके. सो टाइम ऑफ फ्लाईट, मग त्याच्यानंतर काय येणार,
मॅक्झिमम हाईट प्रोजेक्टाईल, मॅक्झिमम हाईट, आता तिकडे काय घेतलं होतं आपण, कोणत्या डायरेक्शनला, ग्रॅव्हिटेशन होता, ॲक्सिलरेशन 0 होता. इकडे काय येणार, व्ही वाय, म्हणजेच काय, व्ही काय, वेलॉसिटी. सो वेलॉसिटी काय, टाइम ऑफ फ्लाईट, म्हणजे मॅक्झिमम हाईट तिथे तो काय होणार, त्याची वेलॉसिटी 0 होऊन जाणार, राईट. अँड देन तो खाली पडायला सुरुवात होईल. म्हणजे जेवढ्या फोर्सने आपण फोडतो तेवढा फोर्स अप्लाय करून तो काय होणार, खाली येईल. मग तेव्हा त्याची वेलॉसिटी काहीतरी एका टर्मला काय होणार, 0 कॉन्स्टंट होईल आणि तिथून खाली. मग त्याच्यामध्ये सेकंड इक्वेशन v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाईस as, सेकंड कायनेमॅटिक. फर्स्ट कुठलं घेतलं आपण, डिस्प्लेसमेंटचं. आता हे कुठलं आहे, वेलॉसिटीचं. सेम वेलॉसिटी इथे काय घेतली आपण, 0. सो 0 इज इक्वल टू u² अँगल sin² थीटा मायनस ॲक्सिलरेशन g अँड देन डिस्प्लेसमेंट, कारण आपण मॅक्झिमम हाईट घेतोय, राईट. सो काय घेतला, h. कंपोनंट्स तुम्ही सिग्निफिकंट घेऊ शकता. v इज इक्वल टू 0, u इज इक्वल टू u साइन थीटा, त्याच्यानंतर a इज इक्वल टू g अँड देन s इज इक्वल टू h. आणि मग हे त्याच्यात व्हॅल्यू पुट करून 0 इज इक्वल टू u² sin² थीटा मायनस 2gh, कारण ॲक्सिलरेशन इथे काय होतं आहे, ग्रॅव्हिटी म्हणजे g येतोय, राईट. आणि देन s म्हणजे आपल्याला मॅक्झिमम हाईट घ्यायची, म्हणून s इज इक्वल टू आपण काय घेतला इथे, h. मग त्याच्यानंतर सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय हवं आहे, फक्त आणि फक्त h हवा आहे. बाकीच्या सगळ्या टर्म इकडे शिफ्ट करून मग काय येतं, मॅक्झिमम हाईट ऑफ फ्लाईट म्हणजे त्या प्रोजेक्टाईलची h इज इक्वल टू u² sin² अपॉन 2g. ओके, लिहायचं हे. मग फर्स्ट काय, मेन टाइम ऑफ फ्लाईट t इज इक्वल टू 2 साइन थीटा अपॉन g. हाईट ऑफ फ्लाईट h इज इक्वल टू u² sin² थीटा अपॉन 2g. आता इथे हॉरिझॉन्टल रेंज, त्याची हॉरिझॉन्टल रेंज किती होती ती डिपेंड करते. ऑब्विसली हॉरिझॉन्टलला आपण कॉम्पोनंट कुठलं बघितलं होतं, कॉस थीटा, राईट. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटला म्हणजे हॉरिझॉन्टल रेंज r इज इक्वल टू कॉम्पोनंट कुठला घेतला होता, कॉस थीटा. सो u कॉस थीटा इंटू ऑब्विसली तो डिपेंड असणार आहे टाईमवर, अँड वी नो दॅट t इज इक्वल टू काय आपला 2u साइन थीटा अपॉन g. जस्ट हा t घेतला आणि खाली त्याच्यामध्ये पुट केला. मग काय आलं आपलं इक्वेशन, हे बघा, r इज इक्वल टू u कॉस थीटा इंटू t अँड वी नो दॅट t इज इक्वल टू 2u साइन थीटा अपॉन g. मग u इंटू u², सो u² साइन 2 थीटा अपॉन g. कॉस थीटा आणि साइन थीटाचं तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे. ओके, सो u² साइन 2 थीटा अपॉन g ही त्याची काय झाली, हॉरिझॉन्टल रेंज. t काय आला होता, काय आला होता, t इज इक्वल टू 2u साइन थीटा अपॉन g. मॅक्झिमम हाईट h काय आला होता, h इज इक्वल टू u² sin² थीटा अपॉन 2g. आणि आता हॉरिझॉन्टल रेंज काय आली, r इज इक्वल टू u² sin 2 थीटा अपॉन g. हे 3 इक्वेशन्स मोस्ट इम्पॉर्टंट, ओके, प्रोजेक्टाईल मोशनमध्ये. ठीक आहे, लिहून घ्या हे रेंज ऑफ फ्लाईट पण.
झालं. नेक्स्ट काय त्याची मॅक्झिमम रेंज. मॅक्झिमम रेंज देन थिटा इज इक्वल टू 45. 45 का घेतला आपण, कारण की ऑब्विसली 90 डिग्री देन 90च्या हा 45, देन तो अँगल किती म्हणजे त्याची मॅक्झिमम रेंज हॉरिझॉन्टल येते तो थिटा किती येतोय 45. देन आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. आता अँगल ऑफ ऑब्विसली आपला हाय काय ते तो रेंज किती ते यू स्क्वेअर 2 साइन थिटा अपॉन जी. मग इथे अँगल किती घेतो आपण, थिटा इज इक्वल टू 45 देन 2 थिटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि मग यू स्क्वेअर साइन 90 अपॉन जी अँड देन साइन 90 वी नो दॅट किती साइन 90, कारण 2 थीटा इज इक्वल टू 2 इंटू 45 राईट. सो 2 इंटू 45 म्हणजे 90 अँड देन यू स्क्वेअर आपली जी रेंज आली होती यू स्क्वेअर साइन थिटा साइन 90 अपॉन जी अँड देन साइन 90 किती आहे 1. ऑब्विसली मग काय आला यू स्क्वेअर अपॉन जी. कळलं का, इथे आपला जो मॅक्झिमम रेंज आला होता काय होता यू स्क्वेअर साइन 2 थिटा. थिटा किती घेतला आपण 45 देन 2 इंटू 45 90 अँड देन साइन 90 1 म्हणजे यू स्क्वेअर अपॉन जी. सो ही किती आली मॅक्झिमम रेंज आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. देन इक्वेशन ऑफ ट्रायजेक्टरी एक्स इज इक्वल टू यू कॉस थिटा टी and then y is equal to u sin theta t upon half gt जे आपण इक्वेशन घेतले कायनेटिक इक्वेशन्स. सो t is equal to x upon u cos theta and then y is equal to x tan theta gx square upon 2 a square cos theta square. मग त्याच्यामध्ये y डायरेक्शनला x tan gx square म्हणजे 1 and u 2u square cos theta square x upon r maximum range of projectile. देन नेक्स्ट मग आपलं इक्वेशन काय आलं y इज इक्वल टू एक्स टॅन थिटा ॲज इट इज 1 अपॉन एक्स अपॉन आर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. यू नो दॅट सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, जो सर्क्युलर पथ एका कॉन्स्टंट स्पीडने मोशन करतोय त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. अँड देन सर्क्युलर मोशनचे बरेच टाईप्स आहे बट बेन युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजेच काय, constant speed ने circulate path. Okay, when an object follows a circular path at a constant speed of motion is called uniform. and non uniform काय, speed काय होत असतो vary होत असतो change होत असतो. मग non constant त्याला काय म्हणतात मग non uniform. then uniform circular motion त्याच्यामध्ये मेन काय angular displacement. angular displacement displacement shortest distance. मग displacement आपण in linear form मध्ये काय घेतो एस घेतो एक्स घेतो. ओके इन लिनियर. बट इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे थीटा. ओके सेम ॲज इट इज अँगल कन्वर्जन 360 इज इक्वल टू 2 पाय 180 इज इक्वल टू पाय 90 इज इक्वल टू हे तर तुम्हाला माहितीच आहे पाय बाय 2 अँड देन 45 इज इक्वल टू पाय बाय 4 60 इज इक्वल टू पाय बाय 3 अँड 30 इज इक्वल टू पाय बाय 6. ओके मग त्याच्यामध्ये लिनियर फॉर्ममध्ये काय बघितलं आपण एस राईट आणि अँग्युलरमध्ये काय बघितलं आहे थीटा. सो रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे एस इज इक्वल टू आर थीटा. सेम ॲज इट इज अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी इन लिनियर वेलॉसिटी व्ही. ओके राईट आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. देन रिलेशन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सेम ॲज इट इज ॲक्सिलरेशन इन लिनियर फॉर्म लिनियर ॲक्सिलरेशन ए अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा. सो रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर काय येतं ए इज इक्वल टू अल्फा. देन फोर्स इन लिनियर एफ आणि इकडे काय अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलरमध्ये एफ अँड अँग्युलरमध्ये काय येणार काय नाही टॉर्क इज ॲक्टिंग ऑन अ टॉर्क. ओके एम काय मास इकडे काय मुवमेंट ऑफ इनर्शिया आर. सो कायनेटिक इक्वेशन आपण बघतो ना कायनेटिक थेअरी कायनेटिक एनर्जीचा हाफ एम बी स्क्वेअर रोटेशनलमध्ये आहेच तुम्हाला. ओके सो रिलेशन बिटवीन लिनियर अँग्युलर सगळ्यांचंच घेतलेलं मी जसं सांगितलं तुम्हाला एस इज इक्वल टू आर थीटा. ओके अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा ओमेगा अँड व्ही. आता इथे काय घेतलेलं आहे अँगल. सो ओमेगा इज इक्वल टू डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. डिस्प्लेसमेंट अपॉन अ टाइम आहे सो डी थीटा अपॉन डी टी. सेम ॲज इट इज रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर
V is equal to omega r. Vector relation V is equal to V cross r. Time period, time taken by complete one revolution, we know that. त्याला काय म्हणतात t. Frequency f is equal to 1 upon t. And then relation between angular velocity and frequency 2 pi f. And we know that f म्हणजेच काय 1 upon t. So omega is equal to 2 pi by t and omega is equal to 2 pi f. Frequency घेतलं किंवा time period घेतलं. ठीक आहे. Acceleration in circular, centripetal acceleration, tangential acceleration, net acceleration, angular acceleration. फक्त नावं माहिती पाहिजे तुम्हाला. सेंट्रिपिटल तर माहिती, टँजेन्शियल टँजंट फॉर्म करतो, सो टँजेन्शियल. नेट मीन्स काय? नेट ॲक्सिलरेशन काय? नेट ॲक्सिलरेशन राईट. नेट आपण म्हणतो ना सगळ्यांची जेवढे काय असतील वेक्टर्स त्यांची सगळ्यांची ॲडिशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन तो वी नो दॅट, अँगल फॉर्म करतो. ओके. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन AC इज इक्वल टू v² अपॉन r. AC इज इक्वल टू r ओमेगा square. Tangential acceleration AT is equal to in magnitude dv upon dt. Net acceleration net बघितलं अंडर रूट ऑफ AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट अँग्युलर ॲक्सिलरेशन तर बघितलंच. अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा ते आपण कंपोनंट घेतलेले AC AB घेतलं तर AB AC बट कोणाची आर ओमेगा स्क्वेअर ते आपण याचं बघितलंय ना सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनचं. ओके. इथे काय घेतलेलं आहे? ए नेट म्हणजे ए कन्सिडर केला आहे, तो सी आणि टी हे दोन घेतलेले. मग त्याच्याऐवजी आपण बी आणि डी पण देऊ शकतो. ओके. कंपोनंट टी म्हणजे टी ॲज इट इज टाइम पिरियड आहे. काय कोणाचं जस्ट फॉर्म्युला आहे ते. ओके. म्हणजे AT स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. अच्छा हां तसं पण. मग त्या व्हॅल्यू पुट करून डायरेक्टली डेरिवेशन सॉल्व करून तेच म्हटलं डायरेक्टली फॉर्म्युला अटॅच केलेला. ओके. मला वाटलं वेगळं आहे का असं म्हणतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन. अल्फा इज इक्वल टू डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी अल्फा अँड देन डी ओमेगा अपॉन डी टी. अँग्युलर ॲक्सिलरेशन अपॉन वेलॉसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नाही आहे कोनिकल पेंडुलम. यू नो दॅट कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजेच काय? जो अँगल फॉर्म करतो. राईट. सिम्पल पेंडुलम म्हणजेच काय? जस्ट ऑसिलेट करतो. बट कोनिकल पेंडुलम काय करतो? अँगल फॉर्म करतो. सो तो काय आहे? कोनिकल पेंडुलम. मग त्याच्यात टाइम पिरियड आहे. आठवतोय फॉर्म्युला T इज इक्वल टू जी कॉस थीटा अंडर रूट जी कॉस थीटा अपॉन L. ओके. लेंथ कन्व्हेन्शन केलेली. ठीक आहे. मग तुम्ही याच्यातले MCQ थेरॉटिकल तर जास्त येत नाही बट न्यूमेरिकल्स जास्त येतात. वी नो दॅट 35% थेरॉटिकल असतात आणि 65% न्यूमेरिकल्स असतात. आहे टाइम तर थोडे 2-3 न्यूमेरिकल्स घेऊन घेऊ. चालेल. घ्या फर्स्ट. A car moves at a constant speed of 60 km per hour. 60 km per hour. For 1 kilometer and 40 km per hour for next 1 kilometer and 40 km per hour 40 for next 1 kilometer. What is 1 kilometer? What is the average speed of the car? या असं असू शकतं. ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार इज MCQ. देन ऑप्शन A, B, C. आता त्यांनी काय दिलेलं आहे? एका कारची वेलॉसिटी चेंज झालेली. फर्स्ट काय होती? इट मीन्स V1
किती होती V1? V1 is equal to 60. ओके, अँड देन V2 इज इक्वल टू 40. अजून त्यांनी काय सांगितलंय, फर्स्ट त्याच्यामध्ये जो स्पीड आहे म्हणजे कितीचा डिस्टन्स कव्हरेज केलेला आहे x1 अँड x2 दोघं काय आहे 1 आहे. ओके, x1 इज इक्वल टू 1 किलोमीटर आणि x2 इज इक्वल टू 1 किलोमीटर. त्यांनी कॅल्क्युलेट काय करायला लावलेलं आहे, ॲव्हरेज स्पीड. अँड ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला काय, टोटल पाथ. ओके, देन टोटल पाथ लेंथ अपॉन अ टोटल टाइम, राईट. सो टोटल पाथ, आता टाइम तर दिलेला आहे का त्यांनी, टाइम दिलेला आहे नाही, टाइम कॅल्क्युलेट करावं लागेल. फर्स्ट स्पीडचा टाइम काय येईल, T1 इज इक्वल टू x1 अपॉन V1, T2 इज इक्वल टू x2 अपॉन V2, राईट. x1 किती आहे 1 अँड x2 ऑल्सो 1. 1 upon 60 and 1 upon 40. So x1 plus x2 average speed चा formula x1 plus x2 upon t1 plus t2. As it is किलोमीटर पर आवर मध्येच ठेवायचं आहे. आलं. ऑप्शन ए आहे 48, ऑप्शन बी आहे 50, ऑप्शन सी आहे 100. काय x1, ऑप्शन ए 48 किलोमीटर पर आवर, ऑप्शन बी 60 किलोमीटर पर आवर, ऑप्शन सी 80 किलोमीटर पर आवर and ऑप्शन डी 100. 48. आंसर आलं, आ गया 48 किलोमीटर पर आवर. A ball is dropped from the top. A ball is dropped from the top of a building 122.5 meter height. 122.5 meter high म्हणजेच height. How long will it take to reach the ground? Question. What will be its velocity? When it strikes the ground? ओके, हाय म्हणजेच ते काय दिलेलं आहे, हाईट अँड डिस्प्लेसमेंट दिलेला आहे त्याचा, त्या बॉलचा. म्हणजे काय HNS. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, फर्स्ट टाइम टेकन टू रीच द ग्राउंड म्हणजे T कॅल्क्युलेट करायचं. ओके, देन नेक्स्ट वेलॉसिटी म्हणजे जे न्यूटन्स इक्वेशन आहे ना, फर्स्ट काय S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला U दिलेला आहे 0. A मीन्स काय, G ग्रॅव्हिटी किती आहे आणि कॅपिटल स्मॉल g 9.8. ओके, येईल मग सॉल्व करता, होमवर्कला येईल सॉल्व करता. दोघं इक्वेशन घ्यायचे, फर्स्ट S इज इक्वल टू ते घ्यायचे आणि सेकंड वेलॉसिटीचं V इज इक्वल टू U प्लस JT. स्मॉल g 9.8 आणि कॅपिटल G व्हॅल्यू राईट -11.